नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्रेश तुरीच्या शेंगापासून मसाले भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा ह्या तुरीच्या शेंगा घेतल्या, त्याला सोलाने सुद्धा म्हणतात। आणि ह्याला काय केलेलं मी असं सोलून घेतलेत बघा, त्याला स्वच्छ मोठे मोठे असे चांगले टपुरे बघा ह्यातून बी निघते। तुरीचे दाणे बघा किती मस्त असे निघालेले आहेत। अशा पद्धतीत एक वाटी भरून घेतलेले आहेत बघा, आणि एकच वाटी तांदूळ घेतलेले आहेत। जुने तांदूळ आहेत, एकदम बारीकवाले। तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता तुम्ही, कोणते पण। त्यासाठी बघा साहित्य काय घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, आणि देटा सकाळी घेतलेली आहे। सुक्क खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे। 4 मिरच्या घेतलेल्या, 4 ते 5 मिरच्या। तिखटाप्रमाणे घ्या, तुम्हाला कमी जास्त तिखट लागेल तशा कमी तिखटवाल्या आहेत। 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, आणि अर्धा इंच आलं घेतले, त्याचे पातळ तुकडे करून घेतलेले। आता हे काय करणार आहे, मी मिक्सरला आबडधोबड करून घेणार आहे, पेस्ट करायची नाहीये आपल्याला। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं, एकदम पेस्ट केली नाही, असं दरदर करून घ्यायचं। तर त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवल्यात, गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी, आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं 1 तेजपत्ता बघा, त्याचे 2 तुकडे करून घेतलेला आहे। 2 साध्या विलायची, 1 मसाला विलायची, 1 स्टार फूल, छोटा दालचिनीचा तुकडा, आणि 6 मिरी आणि 4 लवंगा टाकलेल्या आहेत। त्यात टाकणार आहे 1 कांदा मिडियम आकाराचा, आणि कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण करून घेतलं ना, हे टाकून घेऊया। सगळं वाटण टाकून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर, आणि त्यात टाकायचे आपल्याला हळद, आणि हे सगळं आता चांगलं आपण भाजून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत ह्यात टाकणार आहे आता 1 टोमॅटो, आणि हे पण आपण काय करणार आहे, मिडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकणार हे तुरीचे दाणे, आणि ह्याला काय करणार आहे, 2 मिनटं मिडियम गॅसवर परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे मी आता बारीक। त्यात टाकायचे जिरे धने पावडर 1 चमचा छोट्या आकाराचा आहे। त्याच चमच्याच्या मापाने 1 चमचा गरम मसाला पावडर। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर मसाले टाकल्यानंतर। कधी पण मसाले टाकताना गॅस करायचा बारीक। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हे तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले, टाकून घेते। तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत। गॅस आहे बारीकच। आता ह्याला काय करणार आहे, मिडियम करणार आहे, आणि 2 मिनटं हे मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे पाणी। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला केला होता ना, त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं होतं। तर 1 वाटी तांदूळ जर असेल का नाही, तर 3 वाटी पाणी टाकायचं। तर हे पहिलं मी मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकलं होतं बघा। आता हे 2.5 वाटी, आणि हे अर्धी वाटी। तांदळावर असतं कमी जास्त होऊ शकतं पाणी, कारण की 1 वाटीच बरोबर तांदूळ होते, 1 वाटीच आपले सोलाने पण होते। तर त्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये 3 वाटी बरोबर पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला एकदा उकळून देते, आणि नंतर आपण झाकण लावूया। मस्त असं बघा उकळलेलं आहे। मिक्स करून घेते। तुम्ही जर हे असं सेम पद्धतीनं जर तुम्ही टोपात जरी केलं तरी चालेल। गॅस आहे मिडियमच। आता मी ह्याला झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झाल्यात बघा, आणि कुकर थंड झालेला आहे। झाकण काढून घेऊया। बघा मस्त असा भात झालेला आहे। मस्त बघा किती छान झालेला आहे अशा पद्धतीमध्ये। आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा किती मस्त। आता हे गरमच आहे बरं का, अजून थंड झाला तर एकदम सुटसुटीत असा होतो। आणि जुने तांदूळ असले का नाही की एकदम छान असा। हे तांदूळ जुनेच होते, मग जुन्या तांदळाला काय होतं, पाणी पण जास्त लागतं। आणि जर तुम्हाला नुसतं भाताचा मसाला पाहिजे असला तर त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे बरं का, तो जरी टाकून केला तरी चालेल। अशा पद्धतीत जरूर तुम्ही एकदा भात करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।